मसाला वांग्याची रस्सा भाजी. मीठ टाकून वांगे कापून ठेवले. हे मसाले आहेत: खडे मसाले, शेंगदाणे, अद्रक, लसूण, टमाटो आणि थोडा कढीपत्ता. तर शेंगदाणे आणि खडे मसाले मी भाजून घेतलेले आहेत आणि ते आता मी मिक्सरला लावते आहे. त्यामध्ये मी धणे घेतलेत, चक्री फूल, दगडफूल, जिरे आणि कलमी. हे सर्व हे एकजीव करून घ्यायचेत आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. कढई ठेवून तेल गरम झाल्यानंतर त्यात हा मसाला टाकून चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मसाल्याचा वास सुटेपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये तुम्ही तिखट टाकायचं आहे. आम्हाला थोडी तिखट भाजी लागते, त्यात तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता. छान मसाला खमंग वास येतोय. त्यामध्ये हळद टाकून घेऊया, परत एकजीव करूया. मसाला थोडा घट्टसर झाल्यामुळे खाली लागतोय, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आणि फिरवून घेते आहे. छान बुडबुडे सुटलेत, मसाला तेल सोडायला लागले, म्हणून आपण त्यात वांगी टाकून घेऊयात. आणि आपल्या 3 माणसांची भाजी आहे, तसं मी पाणी टाकलेले आहे. 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण शिजून ते 1च ग्लास होणार आहे. आता छान त्याच्यावर मीठ टाकूया आणि परत एकदा हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया. त्यावर आता एक झाकण ठेवूया आणि 10 मिनिटानंतर आपली वांग्याची भाजी, रस्सा भाजी तयार आहे. छान वांगी शिजलेली आहेत. आता आपण सर्व करूया. वांग्याची भाजी चपाती किंवा ज्वारीची भाकरी यासोबत खूपच छान लागते. आणि भाजीसोबत जर लोणचं आणि कांदा जर तुम्ही घेतला तर आणखीन भाजीची लज्जत वाढते. रेसिपी कशी झाली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.